चला तर बनवूया मटार कचोरी। इथं कढईत एक छोटी पळी तेल घेतले, त्याच्यात थोडंसं जिरं, हिरवी चटणी, आलं लसूण पेस्ट टाकून हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित। नंतर त्याच्यात थोडेसे मटार टाकून ते व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्याच्यावर एक प्लेट पोपडी करून ठेवायचं। हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं। शिजवून झाल्यावर इथं आपण कणकेची तयारी करूया। इथे घेतले मी 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा आणि चवीपुरतं मीठ, थोडंसं तेल घेतले मी इथं गरम करून। सगळं हे एकत्र करायचं आणि थोडं पाणी लागेल तसं हे मळून घ्यायचं। थोडंसं घट्टसरच मळून घ्यायचं। हे मळून झाल्यावर त्याच्यावर आपण झाकण ठेवून ते 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचे। इथं नंतर चटणीची तयारी करतोय आपण। इथं शिजवून घेतलेले मटार व्यवस्थित बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये। नंतर त्याच्यात धनेपूड, थोडंसं हिंग, थोडी कोथिंबीर घालून याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं। नंतर इथं बघा कणिक तयार झालेली आहे आपली। कणकेचे छोटे छोटे गोळे करून त्याच्यात सारण व्यवस्थित भरायचे। जसं पुरणाला आपण करतो, पुरण भरताना जसं कणकेत जसं पुरण भरतो तसंच इथं सारण भरायचं आहे कणकेमध्ये। इथे व्यवस्थित असं दाबून हलक्या हाताने व्यवस्थित असं भरायचं आहे आणि ते व्यवस्थित पॅक करून द्यायचं आहे आपल्याला। इथं हे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित त्याचे गोळे तयार झाले की हे बाजूला ठेवून द्यायचं। थोडासा दाब द्यायचं याच्यावर, जेणेकरून ते सारण भरलेलं आहे ते सगळीकडे पसरलं जाईल। इथं आपण आता तेल गरम करायला ठेवलं होतं मीडियम गॅसवर। त्याच्यात हे सोडून थोडंसं गुलाबी रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचं। त्याच्यात एक 2-3 सेकंदांनी हे पालतं करायचं। हे बघा असं पिवळसर गुलाबी कलर येईपर्यंत असे तळून घ्यायचे। हे बघा इथे मी खोलून सुद्धा दाखवलं आहे हा मटार। अशा प्रकारे छान होतात। तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।